दांडेलीच्या जंगलात जाणार आहे. वाघ, शिव, हत्ती बित्ती काय तर नाही त्याच्या. बटाट्याची भाजी. देवा दर्शनाला पॅन्ट चालत नाही, आता लुंगी घ्यायला लागते. बिबट्या तळ्या का नाही? बिबट्या येणार जंगल येणार. वेट अँड वॉच. असं जंगल आहे आणि जंगलामध्ये आदिवासी प्राणी. हो मस्त वाटतं का? हो झाडे वगैरे कसे आहेत? छान आहे छान. तुम्ही फॅन खरं कोपऱ्यात आहे मग काय क्रेज तिथनं डायरेक्ट आलो. कुठं? मुरुडेश्वर. मुरुडेश्वर. काय आम्ही चाललोय कुठे? फिरायला. ट्रिपला चाललेलो आहे. कुठं चाललो अजून लोकेशन माहित नाही, पण चाललेलो आहे. तू काय लागा येत नाही लागा? अवघड आहे ना. रेटिंग घेतली का? सगळेजण बसले तसे. आता जाऊ आपण बरेच लांब जाणार आहे ट्रिपला. तर कसं वाटतंय तुला? आता तर सुरुवात झाली, आता बघू पुढे पुढे काय होतंय. मामा तुला काय वाटतंय? या माणसाला विचारा, हा ट्रिपला येणार. या माणसाला विचारा. एकदम छान, फुल एन्जॉय. या माणसाला विचारा, हा ट्रिपला काय हा ट्रिपला येणार नाही? कसं वाटतं? मिस करणार आहे ट्रिप. ह्याला वाटत असेल कधी जाते असं वाटतं. दीदी राहिली दीदी. हे दीदी तुझी प्रतिक्रिया आहे ते लवकर. लवकरात लवकर इकडे ब्लॉग चालू आहे. आता कॅप वगैरे घातली. आता ऊन किती हो. रांताय मग काय कसं वाटते? ट्रिप झाली सक्सेसफुल. सगळा खर्च राणी करणार आहे. हा अरे तिला चहाचा जरी खर्च आला ती लगेच पाठी मागेल. नको. चला 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 बाय बाय. आम्ही पण येणार आहे. बाय बाय. बाय बाय. काळजी घे. हो हो. आता आपण मस्तपैकी जागा पकडूया, एन्जॉय करूया. आता जागा बघायची कुठे? किधर बैठने का? आता आपण कुठं आलो अजून आपल्यालाच माहित. नाश्ता नाही म्हणजे आपण आता डायरेक्ट असं आहे मागचा ना. बटाट्याची भाजी निघाल्या. An hour later. तर अशा तऱ्हेने आपण आता नाश्त्याला थांबलोय. बेळगाव मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. नाश्ता काय मागवला? आपण इडली वडे, इडली वडे, अन्ना. अण्णा. इथं काय लिहिलंय जिलेबी सारखं नाव पण वाचायचं नाही. आपण आता नाश्ता करणार आहे. अर्धा तास जाईल. नाश्त्याची क्वालिटी वगैरे बघूया कशी इथं बेळगाव मध्ये. हे सगळेजण फॅमिली बसले इकडे दाखव. 55 सव हाय कर. काय हे नाश्ता आलेला आहे. थांब समजा सांबरी होती की. इडली विथ हे आलं का सगळं? डोसा विथ सांबर. कसं लागलं मग नाश्ता? एक नंबर. मामा नाश्ता एक नंबर. खूप छान. वहिनी मोकळी येते घरात साध्या भाषेत. आता नाश्ता करूनच आपण बघूया पुढचा. तर समजा आता आपण दांडेलीच्या जंगलात जाणार आहे. वाघ, शिव, हत्ती बित्ती काय तर नाही त्याच्या. मैं नहीं बताऊंगा. वाघ आणि हत्ती आहे. हा फक्त हो. बिबट्या तळ्या आहे का नाही? बिबट्या नाही. बिबट्या हा महाराष्ट्रातच भेटेल. हा कर्नाटकात नाही का? आता आपण कर्नाटकात आलो थोडं कमी का डायरेक्ट झालं? कर्नाटकात झालं. बेळगाव मध्ये आलो. बेळगाव मध्ये आलो का? हो. आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप आपला जंगलातच आहे. आधीमध्ये काय आलं तर शूट आपण करूयाच, एन्जॉय करूया. तर ही आहे आपली ट्रिप साठीची गाडी, ट्रॅव्हलर 14 लोकांची. त्यात बसून आम्ही एन्जॉय करत आहे ट्रिप. म्हणलं आपण जंगलात जायचं पण अजून काय जंगल आलं नाही. कधी येणार आहे? येणार येणार जंगल येणार. वेट अँड वॉच. डायरेक्ट येत नाही का? नाही नाही. झाडवाडा वेळ. हा झाडवाडा वेळ.
रिएक्शन. अब तू मेरा दिल जाने सोता है क्या करूँ कुछ कुछ होता है. मी कुठल्या तर गावात उतरलेलो आहे. अरे व्हिडिओ चालू आहे. काय घेऊन आला ना केळ. अरे खावा केळ. सोमवारला जंगल चालू झाले. हे काय आता हे काय जंगल सुरवायला सुरुवात झालेली आहे आता. आता तुम्हाला वाघ बीट दिसतील पुढे. जर वाघ नाही दिसला तर काय झालं? हा दिसला काय दिसला. त्याच्या आधी कधी आलता इकडे? गेलतो की 2 वेळा गेलो. तेव्हा हत्ती दिसला होता असं कळलं. होय होय. जंगलचा काय प्रारंभ झालेला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा इथं 2-3 ठिकाणी दिसलाय. अजून एका गावात दिसलेला आहे. आताच आम्ही इथं पोचलो आहे जंगलात. आता जेव्हा स्टॉप घेतलेला आहे. तर राणीता इथे जराशी मदत करताना कधी नवं काकीला पण कामाला लावले. तर आताच जार इथे मजा बघत बसलीत. जंगलाच्या मध्ये मस्तपैकी जेवण करायचं आणि पुढं सुसाट जायचं. काय तिकडे पुढं राणीता आहे जेवणाची पद्धत जेवण चालू केलं का नाही? काय काय मेनू आहे? मेनू सांग दादा. मोठ्याने बोला, आवाज येत नाही. हा नाव गेलं. मटकीची उसळ, भाकरवडी. शाहू खा लवकर. दही कोणाकडे? तर आता जस्ट जेवण झालेलं आहे. जेवण झालं गोकर्णाला जायचंय. गोकर्णे तिथं डायरेक्ट बीचवरती जायचंय. नेक्स्ट स्टॉप बीचवरच आहे. तोपर्यंत आपण बघूयाच कसं कसं रस्ता बिस्ता एक नंबर. जंगलामध्ये जेवण झालेलं आहे. तर मस्तपैकी आता जेवण झालंय. असं मस्तपैकी झोपून जायचं नियोजन आहे. जंगल सफारी करत जायचं है ना नानू? कसं वाटतंय मग तुला? असं म्हणजे काय काय तर बोल की. अरे बापरे चांगलं वाटतंय. ही अशी आपली गाडी. यामध्ये 14 लोक बसून चाललेले आहेत. 14 कुठे? मग म्हणजे 12 लोक चाललेले आहेत ऍडव्हेंचर करायला. 12 पण नाही. बरोबर आहे. तू कुठं? असं जंगल आहे आणि जंगलामध्ये आदिवासी प्राणी. ये बड़ी अच्छी बात कही आप. बरोबर आहे. हा. An hour later. तरी समोर तुम्ही बीच बघितला आहे. देवाला जायचं आहे. त्यानंतर परत बीचवर यायचं आहे समुद्रामध्ये. या लाटांचा आनंद घेण्यासाठी मस्त वाटत. समजा एकदाच आपण कुठं गोकर्णला पोहोचलो आहोत. हा आता काय इथून पुढचा प्लॅन? आता गोकर्णच्या महादेवाच्या मंदिराला आपल्याला जायचंय. तिथं दर्शन घ्यायचं. हो. त्यानंतर मग बीच वरती यायचं आपण. इथं बीच आहे. बीच आहे मस्तपैकी. इथं आता दर्शन घेऊन यायचं. इथं सनसेट बघायचा आपण या बीचचा. याच्या आधी कधी आलता का तुम्ही? आलो होतो 2 वेळा आलो होतो. फार छान वाटत. अरे झूठ बोल रहा है. हो मस्त वाटतं का? हो हो झाडे वगैरे कसे आहेत? छान आहे छान. हे बघ शाहू बघ हे तुझा पोरगा गाडीतलं शांत होता. ए अरे कुत्री घेऊन जातील तुला. काय तिथं आम्ही आता मंदिरात आलतो. आता देवा दर्शनाला पॅन्ट चालत नाही. आता लुंगी घ्यायला लागते. काय माहिती अशी काहीतरी प्रथा आहे त्यामुळे आता लुंगी घालून जायचं. तर काय तिथं आता देवाला जाताना पॅन्ट नाही तर लुंगी घालून जायची इथली प्रथा आहे. मग आता लुंगी घ्यायची. लुंगी घालून देवाच्या दर्शनाला जायचं. नाद गेला शर्ट सुद्धा काढायचं. लुंगी चेंज करूनच भेटू. तर गाईज लुंगी घेतलेला आहे. कॅमेरा लुंगी घेतलेला आहे. आता लुंगी घालून देवाच्या दर्शनाला जायचं. आता शर्ट पण काढायचा आत घेत.
तरी अशा तऱ्हेने आपल्याला देवाचं दर्शन झालेलं आहे. असे लुंगी घालून गेलो. आता डायरेक्ट जायचं बीचवर. तर मामा काय घेतो काय मला आता बघूया. बीचवर आलतो आता पवायचं नियोजन. तेवढ्या तिथं आम्हाला RCB पॅन दिसला. RCB पॅन बघायचं आहे का? आणि भाजी सर RCB पॅन हर कोपऱ्यात आहे. त्यामुळे काय वाह क्या सीन है. तर काय तिथं उंटाव बसलेले आहेत काही आमच्या ग्रुपचे मेंबर्स. मुर्डेश्वरला आलेलो आहे. कसं वाटतंय मामा जरा बघू. खूप छान. हा कसं माइंड फ्रेश झाला माझा. हा भारी वाटलं येऊन जरास. आणि इकडे शंकराची मूर्ती. तू गोकर्णला आम्ही महादेवाचं मंदिर होतं त्याचं दर्शन घेतलं. मग तिथनं परत बीचवर गेलो. अरे बापरे. मग परत आम्ही तिथे एन्जॉय केला. लेट झाल्यामुळे आम्ही लवकर फास्ट निघाला असल्यामुळे व्हिडिओ काय काढला नाही. तिथनं डायरेक्ट आलो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कुठं मुर्डेश्वरला आलो. तिथं तर इथं फिरता आम्हाला राणीताई भेटलेली. राणीताई इकडे कशी काय दोन चुकून आले तुला शोधत कुंभमेले में घूम गई. कुंभमेले कसं वाटलं मग तुला? एक नंबर झक्कास. और उसकी और एक बहन है. हो दिगंची में. दिगंची में स्टैंडर्ड मॉडल है. छोटी मॉडल है. हो असं वो आहे. स्टैंडर्ड मॉडल का ये पति है. असं आहे. आता आपण बाकीचे टीम मेंबर बघूया कुठे आहेत ते. तुला असं बघून कसं वाटतंय तुला? बरोबर आहे ना. Amazing. हो अरे बाप Unpredictable. इंग्लिश. Of course, तिची मुलगी एवढी इंग्लिश बोलते तर ती पण शिकणारच ना. विलक्षणीय म्हणतात ना डोळ्याचे माझ्या पारणे पिटले आल्याचं सारखंच झालं. वर्ण व्यू बघा मजा येणार आहे. जेवायचं कुठे विचार त्यांना. खाली गेले आलेलो आहे हॉटेलमध्ये जेवायला. ऑर्डर काय द्यायची? व्हेज हॉटेल आहे त्यामुळे व्हेजच जेवण आलं. काय बोलू? काय मेन्यू काय आहे ते सगळं काय केलं आणि जेवण आलेलं आहे मागवलेलं. जेवण तर आता जेवण करून आम्ही जस्ट हॉटेलमधून निघालोय. आता आम्ही इथं रूम बुक केलेली आहे. तिथं चाललेलो आहे. इथं एक दिवस म्हणजे आजची रात्र राहणार आणि सकाळी 6 वाजता इथं महादेवाच्या मंदिराला येणार आहे दर्शन करण्यासाठी. आणि इथं साईडला समुद्र किनारा आहे. ती पण सकाळी मस्त दिसेल. आपण तो पण कॅप्चर करणार आहे. तर इथलं वातावरण एवढं दमट आहे ना की असं अंगाला असं चिकटपणा येतो ना. काय वाटतच म्हणजे असं घाम आला की असं चिपचिपीत झाल्यासारखं वाटतं. काय माहिती समुद्र किनारा असल्यामुळे जवळ असं मला वाटायला लागले. तसं होत असेल पण असं पाणी असल्यामुळे असं घाम नाही आला पाहिजे ना. असं उष्णता आय थिंक हिट करत आहे जरा असं. बरोबर आहे. आणि आता आपण डायरेक्ट रूमवर जाऊन झोपणार. आता डायरेक्ट आपण उद्याच भेटू.